जय शिवराय मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे मेढ्या गावाच्या बाजूला असलेला एक पालेगाव म्हणून आहे, तिथे आलो आहे. आणि इथे एक अजगर साप आहे. तर रोहापासून मिनिमम 5 ते 6 किलोमीटर असलेला अंतरावर हा गाव आहे मित्रांनो. आणि साप जो आहे तो ह्या गवतामध्ये आहे, अजगर साप. तर बघूया त्याला कशा प्रकारे आपल्याला रेस्क्यू करता येते. मित्रांनो, गवत आहे आणि बघू शकता गवतामध्ये कशा प्रकारे हा अजगर साप लपून बसलेला आहे. खरं तर भक्ष्याच्या शोधामध्ये हे साप आपल्या गावाच्या आजूबाजूला येतात, कारण आपण जंगल तोडत चाललो आहे, जंगलामध्ये झाडं तोडत चाललो आहे, त्याच्यामुळे त्यांना खायला तिथे भेटत नाही, त्याच्यामुळे ते आपल्या गावाकडे येतात. तर बरेचसे लोक आहेत आमच्याकडच्या आजूबाजूचे गाव की त्यांना माहीत आहे की आता प्रथमेश किती वाजता जरी बोलवला तरी तो साप पकडत येतो, त्याच्यामुळं आमच्याकडचे लोक हे सापाला मारत नाहीत. तर बघू शकता मिनिमम हा 8 ते 9 फुटाचा असलेला अजगर साप आहे मित्रांनो. अंदाजे 8 फूट तरी असू शकतो. बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो, पण ह्याची साईज, ह्याची जाडी खूप जास्त असल्यामुळे लोक याला घाबरतात. बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की अजगर साप माणसाला गिळतो वगैरे, तर असं काहीच नाही. अजगर साप माणसाला गिळू शकत नाही. तो जास्तीत जास्त मांजरीचा पिल्लू, कुत्र्याचा पिल्लू वगैरे हा एवढी साईजचा खाऊ शकतो सहजपणे. बंद कर. तर याला आता आपण पॅक करूया आणि निसर्गामध्ये त्याला रिलीज करूया. त्याचा यायला लागला. मित्रांनो, साप जरी बिनविषारी असला तरी त्याची बाईट खूप जोराची होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जखम होऊ शकते. त्याच्यामुळे आपण जास्त त्याला फ्रेंडली नाही करायला पाहिजे. होईल तेवढं लवकर त्याला पॅक करून रिलीज केलेलं चांगलं असतो. तर गावातली मंडळी खूप सारी बघायला होती ते. तर चला त्याला पॅक करूया आणि पटापट त्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करूया. फाटली ती नाही फाटल्या संपला. तर फायनली आपण मित्रांनो त्याला लगेचच पर्यावरणामध्ये रिलीज करायला आलो आहे. आणि बघू शकता पुन्हा एकदा त्याची लांबी बघा किती आहे मित्रांनो. मिनिमम हा साप एक 17 ते 18 फुटापर्यंत आपल्या भारतामध्ये सापडला जातो. तर थँक्यू.